बघा हे आता त्याने साफ करताना असा कुठेतरी झाडाच्या ह्याच्यातून पडला होता, तो मला गवत बांधताना नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, सकाळचे 9 वाजले. घरची वाड्यातली कामं आटपून आज सकाळ सकाळ जातोय. साईडला काजू साफ केली नाही वरती, तर त्याच्यात गवत काढून साईडला ठेवली नाही. असं काजू साफ केल्यानंतर गवत काढून साईडला ठेवली नाही. बोललो त्यातला थोडा वरडी बांधून ठेवतो जाऊन पुढे, नंतर कुठे माळशे फिरायला की बरं पडतो गवत, कारण नंतर सोडत नाही ना काही, ऊन जास्त वाढतो. त्यामुळं आहे ते थोडा बांधून ठेवतो जाऊन. ह्या वर्षी आपल्या गाई अजून ह्या साईडला वरती येत नाही, मालावरती जातात चरायला. तिकडे जातात अजून पाणी येण्याच्या साईडला. नंतर आता थोडा महिना एक भरत तो पाणी आटला की गाई परत ह्या साईडला. इकडे जंगल आहे, समजून नाही वरती लावून गुरु वगैरे इकडे साईडला कोणाची नसतं. दोन वरडी ऑलरेडी बांधून ठेवलेत मी. इथून काम करून आपल्या परत आपल्या कामाला जायचा असतो. बघा इथे गवत त्याने काजू साफ केले नाही. दोन ओढी अशा बांधून ठेवले तिथे, अजून असा 4-5 बांधून ठेवतो. म्हणजे टाईम भेटेल तसं येऊन बांधत जाणार. बांधलेले असले की नंतर साईडला उभी करून ठेवतो, म्हणजे ह्याने जेवून द्यायला मी बरं पडते.
जवळजवळ अर्ध्या तासात आपण 2 वडी बांधलेले आहेत आणि आपल्याला गवत बांधताना एक वस्तू भेटली. ती वस्तू म्हणजे पक्ष्याचा घरटा आहे. बघा कसा एक नंबर आहे घरटा, कसा विणकाम केला नाही त्यानं. आतून एक नंबर विणलंय, कुठे आतभार असं गवत नाही. आणि हे बघा शिंपी पक्षी कसा घरटा बांधतो शिवून तसं त्याने एकदम पूर्ण शिवून घरटा बांधलेला आहे. हा घरटा बहुतेक पावसाळ्यातला आहे, म्हणजे जवळजवळ ऑक्टोबरच्या एंडिंगचा आहे बहुतेक, कारण ह्या गवताच्या पातीवरनं आपल्याला तसा वाटतोय. मग काम करत होते ना, पिल्ले वगैरे काढून गेल्या, पिल्ले वगैरे घेऊन गेला असेल काढून, साफ केल्याने ह्या लोकांनी, तेव्हा तो झाडावरून कुठेतरी खाली पडलेला आहे. तो मी पडलेला होता, तर मी गवत आणताना माझी नजर गेली त्याच्यावरती. भारी वाटला, एक नंबर गवत बिवत बघ असं एक नंबरने विणलंय त्याने. आणि शिंपी पक्षी कसा काम करतो तसं काम केलंय त्याने.